नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, मित्रमैत्रिणी असोत किंवा नातेवाईक असोत, अगदी आपली घरची माणसं असोत किंवा जोडलेली असोत, जर आपण सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून काम करत गेलो, छंद जोपासत राहिलो, विचारांची देवाणघेवाण केली, वेगवेगळ्या विषयांवरती आदानप्रदान केलं, तर सगळे विचार कसे एकदम स्वच्छ होऊन जातात, मतभेद राहत नाहीत आणि मुख्य म्हणजे एकमेकांबरोबर राहण्याच्या सवयीमुळं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अपयश येईल असं वाटतं ना, त्या ठिकाणी सहजच आपण यशाची पायरी चढायला सुरुवातही करतो. हे आपल्या लक्षातही येत नाही. अरे हो, मी एकटीच काय बोलत बसली आहे तुमच्याबरोबर. हा, पण हे सगळं सांगण्याचा माझा हेतू इतकाच आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये आज अशीच एक मैत्रीण आपल्या भेटीला आलेली आहे. ती कोण आहे, तिला काय छंद आहे आणि ती कोणाकोणाबरोबर कोणकोणत्या उपक्रमांमध्ये सहभागी होते आणि या सर्वांबरोबर राहण्याचा तिला नेमका काय फायदा झाला बरं, हे सारं काही आपण ऐकणार आहोत. आनंदी जीवनाची एक साईड, आमची सायकल राईड. मैत्रिणींनो, श्रोते हो, हे शीर्षक ऐकल्यानंतर आपल्याला थोडीफार कल्पना आली असेलच. अगदी बरोबर आहे. एक हौशी सायकलिस्ट गीतांजली गळंगे या मैत्रिणीशी आपण आता संवाद साधणार आहोत आणि हा संवाद साधलाय प्रेरणा साठे यांनी. ऐकूया या संवादाचा पहिला भाग. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीला अशी एक मैत्रीण आलेली आहे जी अनेक छंद जोपासते. त्यातलेच काही छंद ती फक्त स्वतःपुरतेच मर्यादित न ठेवता इतरांना त्याच्यातून प्रेरणा कशी मिळेल, त्यातून त्यांच्या आरोग्याला हानी न पोहोचता आणखीनच आरोग्य कसं सुधारेल, निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणखी काय काय लागतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ती सामाजिक उपक्रमांमध्ये राबवते. तिला या छंदांच्या माध्यमातून सहभागी होण्याची संधीही मिळाली. मैत्रिणींनो, तुमची उत्सुकता फार काळ ताणून ठेवणार नाहीये. आपल्या मैत्रिणीला आपण लगेचच भेटूया. तिचं सर्वप्रथम आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार गीतांजली मॅडम. नमस्कार. तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. गीतांजली मॅडम, तुम्ही तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी थोडक्यात आपल्या मैत्रिणींना सांगा. मी पूर्वीची गीतांजली अशोक कवडे, इचलकरंजी हे माझं जन्मगाव. इचलकरंजीतच माझे शिक्षण पूर्ण झाले. लग्नानंतर मी गीतांजली मोहन गळंगे सध्या सांगलीत वास्तव्यास आहे आणि एक हौशी सायकलिस्ट आहे. अच्छा, म्हणजे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही सांगत होता, त्याच्यातून तुम्ही हळूच तुमच्या छंदाबद्दल आपल्या मैत्रिणींना सांगितलंय की तुम्ही एक हौशी सायकलिस्ट आहात. सायकलचा छंद हा तुम्हाला लहानपणापासून आहे की नंतर जडला? सायकलचा छंद नंतरच जडला. शाळेत असताना सायकलने फक्त शाळेत जाणे येणे इतकंच व्हायचं. पण लग्नानंतर अगदी मुलं झाल्यानंतर मग सायकलचा छंद जडला. आणि अगदी मॉर्निंग वॉकला जायला सोबत कुणी नाही, ह्या दृष्टीने मी व्यायामाचा प्रकार म्हणून सायकल हातात घेतली. त्यावेळी मी 8 ते 9 किलोमीटर सायकलिंग करायचे. पण कोरोनाच्या काळात अगदी माझ्या मुलाने सायकलिंगला सुरुवात केली, मिस्टरांनी केली आणि त्याच्यानंतर खऱ्या दृष्टीने माझी सायकलिंगची सुरुवात झाली. अच्छा, मला असा एक प्रश्न पडला की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला घराबाहेर पडू देत नव्हते, हो की नाही? मग त्यावेळेला सायकलिंग कसं काय करायचंय तुमचा मुलगा किंवा तुमचे मिस्टर? सकाळच्या वेळात अगदी थोड्या अंतरापर्यंतच जाऊन ते सायकलिंग करत होते. म्हणजे जिथपर्यंत जाणं शक्य होईल तितकंच सायकलिंग करायचे. आणि कोरोनातून बाहेर पडल्यानंतर खऱ्या दृष्टीने सायकलिंगची सुरुवात झाली. बरं, असा काही प्रसंग वगैरे घडला होता की तुम्हाला असं वाटलं आपण नाही आता सायकलिंग करायलाच पाहिजे, मॉर्निंग वॉक फक्त उद्देश न ठेवता? नाही, असं काही घडलं असं नाही, पण एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम कोणता तरी आपण केला पाहिजे. बरोबर. मॉर्निंग वॉकला एकटी जाऊ शकत नाही, त्यामुळे सायकल घेतली हातात. सायकलिंगमुळे मग मिस्टर मुलगा सोबत येऊ लागले. तसं करता करता आमचा एक ग्रुप बनला. त्यामुळे सायकलिंग अगदी 20-25 किलोमीटर करता करता अगदी 50-100 किलोमीटर सुद्धा आम्ही सायकलिंग आता करू लागलो. आणि वयाच्या 40 नंतर महिलांच्या मध्ये ज्या तब्येतीच्या तक्रारी चालू होतात, त्यातून सुटका होण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम पर्याय आहे. आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंग करणे महत्त्वाचे आहे. बरोबर.
काही काळापर्यंत मुली किंवा महिला सायकलिंग करतात आणि नंतर त्याचा त्रास होतो म्हणून सायकलिंग सोडून देतात, तर हे तुम्हाला कितपत पटतंय? नाही, त्रास जरी झाला तरी सायकलिंग हे कंटिन्यू केलंच पाहिजे. कारण आरोग्याच्या दृष्टीने वजन नियंत्रित राहते, तब्येत चांगली होते. त्यामुळे सायकलिंग हे करणे गरजेचेच आहे. बरोबर. आता तुम्ही सुरुवातीला एकट्याच जात होतात सायकलिंगसाठी, आरोग्याच्या दृष्टीने व्यायामाचा प्रकार म्हणून. नंतर मग तुमच्या घरातले 2 जण तुम्हाला जॉईन झाले. ग्रुप जो झाला तुमचा तो साधारण किती व्यक्तींचा होता? सुरुवातीचा ग्रुप जो झाला तो सुरुवातीला अगदी एक 10-15 लोक म्हणजे होते आमच्यासोबत. अच्छा. आता ग्रुप म्हटलं तरी एक 100च्या वर आहे. अरे वा. सायकलिंग करताना बरेच जण असं म्हणतात की बोलायचं नाही फारसं, किंवा सायकलिंग करताना पाणी नाही प्यायचं का तर दम लागतो, सायकलिंग करता येत नाही. तर तुमच्या बाबतीत काय अनुभव आहे त्यातला? नाही, असं काही नाही. अगदी 10-15 किलोमीटर सायकलिंग केलं की थोडंफार खाल्लं पाहिजे, पाणी पिलं पाहिजे. गप्पा मारत सायकलिंग चांगलं होऊ शकतं. अच्छा. आत्ता सध्या व्यायामाचा प्रकार म्हणून रोडवरतीच सायकलिंग करत असाल ना? मग वेगळा अनुभव घेण्यासाठी म्हणून किंवा आपला ग्रुप मोठा झाल्यानंतर सायकल घेऊन वेगळा प्रवास करून बघावा असं कधी वाटलं? हो, नक्कीच. सायकलिंग सुरू केल्यानंतर सांगली सायक्लॉथॉनमध्ये आम्ही सहभाग नोंदवला. अच्छा. तसेच कॅन्सरच्या मुलांच्या मदतीसाठी सायकल फॉर गोल्ड एक इव्हेंट असतो. त्यामध्ये आम्ही 3 आणि आमचे सायकलिस्ट ग्रुपचे मेंबर सगळ्यांनी सहभाग नोंदवला. मग तेव्हा किती जण होता तुम्ही? सुरुवातीला 2023 साली मी, माझे मिस्टर आणि मुलगा तिघांनी सायकलिंग केले. त्यावेळी जवळजवळ 40 दिवसात आम्ही 4,500 किलोमीटर सायकलिंग केलं होतं तिघांनी मिळून. अरे वा. आणि एकाच दिवशी सांगली ते जमखंडी ते परत सांगली असं 200 किलोमीटर अंतर मी तिघांनी एकाच वेळी पूर्ण केले. अरे वा. त्याच्यानंतर 2024 मध्ये 40 सायकलिस्टांचा सहभाग यामध्ये होता. त्यामध्ये 39,000 किलोमीटर सायकलिंग केले. आणि भारतामध्ये आमचा सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुप हा 4थ्या क्रमांकावर आला. त्याच्यानंतर 2025 मध्ये आम्ही आमच्या ग्रुपतर्फे 125 सायकलिस्टची नोंदणी करून सायकल फॉर गोल्ड या मोहिमेत 40 दिवसामध्ये 1,17,000 किलोमीटर सायकलिंग करून देशात सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग क्लबचा पहिला नंबर आला. आणि मी स्वतः 350 किलोमीटर सायकलिंग केले आणि माझा महिलांमध्ये पहिला नंबर आला. अरे वा. सायकलिंग जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेला तुमचा स्पीड आहे तसाच ठेवावा लागतो की काही ठराविक अंतर गेल्यानंतर तिथं नियम वेगळे असतात, असं काही असतं? नाही, स्पीडच्या बाबतीत म्हणायला गेलं तर जर चढ असेल तर स्पीड कमी करावा लागतो, गिअर बदलावा लागतो. अच्छा. बाकी तसा प्रॉब्लेम नाही आहेत. आता सुरुवात जेव्हा तुम्ही केली तेव्हा घरगुती तुमची सायकल असेल, त्या सायकलवरून तुम्ही जात असाल. हो. मग नंतर जेव्हा तुमच्या डोक्यात आलं की आपण थोडासा लांबचा प्रवास करावा सायकलवरून, तेव्हा मग त्या वेगळ्या ज्या सायकल मिळतात खास प्रवासासाठी म्हणून, तर त्या तुम्ही घेतल्यात की घरच्याच सायकलवरून काही काळाचा प्रवास तुम्ही केला होता? नाही, घरच्या सायकलवरून मी फार नाही, थोडा रोजच्या व्यायामापुरतं तेवढं सायकलिंग अगदी 8-9 किलोमीटर किंवा 15-20 किलोमीटर इतकं केलं. नंतर लांबच्या प्रवासासाठी ज्यावेळी जायचं ठरवलं त्यावेळी गिअरची सायकल घेतली आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करून मग मी आता सायकलिंग करते. अच्छा. मग आपल्या रोजच्या सायकलमध्ये आणि गिअरच्या सायकलमध्ये फरक असतो खूप? हो, असतो, खूप फरक पडतो. बरं. मग त्याचा प्रॅक्टिस तुम्हाला किती दिवस करावं लागलं? प्रॅक्टिस मी जवळ 8-15 दिवस करत होते. बरं. हो. आणि मग नंतर मग सराव झाला. मग आता प्रत्येक गुरुवारी आम्ही नरसिंहवाडीला जातो. आमचा पूर्ण म्हणजे सायकलिंग ग्रुपमधले बरेच सदस्य असतात सोबत. अच्छा. तसेच आम्ही आतापर्यंत कोल्हापूर, पन्हाळा, जमखंडी, कोयनानगर, खिद्रापूर अशा बऱ्याच राईड केलेल्या आहेत एकत्र. बरं. मग साधारण तुम्ही सायकलिंग करण्यासाठी सकाळी निघत असाल की दुपारनंतर? नाही, आम्ही अगदी 5-5:30च्या दरम्यान घरातून निघतो सकाळी. बरोबर. आता मला एक सांगा की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 2023 साली 40 दिवसामध्ये 4,500 किलोमीटरचा प्रवास केलेला होता. तो तुमचा पहिला अनुभव होता सायकलिंग मधला? हो, तो पहिला अनुभव. तर त्यावेळेचा अनुभव कसा होता? काही आठवणी असतील तर आपल्या मैत्रिणीशी शेअर करा. त्यावेळेचा अनुभव म्हणजे अगदी रोज 8-9 किलोमीटर करणारी मी त्या काळात सायकलिंग म्हणजे करायला शिकले चांगली. आणि कॅन्सरच्या मुलांच्या मदतीसाठी सायकलिंग करायची होते, त्यामुळं ते सायकलिंग अगदी मनापासून केले. तुमचं वय साधारण त्यावेळेला किती होतं ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला 2023 साली हा सायकलिंगचा प्रवास केला? त्यावेळेला
माझं त्यावेळी वय 43 होतं कम्प्लीट. म्हणजे तुम्ही वयाच्या 40 नंतर 40 खरं तर नंतर हा सायकल उपक्रमात सहभाग सहभागी झाले. हो. घेतला. वा. पण त्याच्या आधी तुमचं रेग्युलर रनिंग सुरूच होतं सायकलवरून? 8-9 किलोमीटर, जास्त तेवढंच, नाही. हो, तेवढंच करत पण होते. डेली असायचं? हा, डेली असायचं किंवा वॉकिंग असायचं. दोन्हीपैकी एक असायचं काहीतरी. हा हा हा. 2023 साली तुमचं सायकलिंग झाल्यानंतर लगेचच पुन्हा 2024 साली तुम्ही सायकलिंग केलं आणि मला वाटतं 40 सायकलिस्ट त्यावेळेला तुमच्याबरोबर सहभागी झाले होते. म्हणजे 10-15 जणांच्या ग्रुपवरून तो 40 पर्यंत पोहोचला. हो. पण मग हे ग्रुपमधले मेंबर वाढवत असताना तुम्हाला काही माउथ पब्लिसिटी करावी लागली की आपसुकच लोक तुमच्याकडे येऊ लागले? कसं झालं? नाही, सायकलिंगमुळे माउथ पब्लिसिटी सुद्धा थोडीफार करावी लागली. पण रोज आम्ही सायकलिंग करताना जे सायकलिस्ट भेटतात त्यांच्यातून किंवा ओळखीतून बरेच मेंबर आमच्यामध्ये सामील झाले. आणि एक उपक्रम असा आहे की आपल्या व्यायामाबरोबर आपण इतरांसाठी सुद्धा मदत करू शकतो. बरोबर बरोबर. त्यामुळे बरेच लोक आम्हाला जॉईन झाले. आणि तेव्हा तुम्ही 39,000 किलोमीटरचा प्रवास केला, पूर्ण केलेला होता. आता मला असं विचारायचं आहे की कॅन्सरसाठीच्या पेशंटसाठी मदत म्हणून तुम्ही सुरुवातीची ती सायकल राईड केलेली होती, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही अडचणी आल्या का? म्हणजे तुम्हाला कसं समजलं की आता यांच्यासाठी आपण सायकलिंग करायचं आहे? हे एक सोशल मीडियाद्वारेच आम्हाला समजलं होतं. अच्छा. त्याच्याबद्दल इतकं फार काही त्यावेळी 2023 मध्ये माहीत नव्हतं. पण एक आपण त्यांना डोनेशन देऊन सायकलिंग करायचं आहे इतकंच होतं. निदान त्या मुलांना मदत होईल म्हणून आम्ही सायकलिंगमध्ये पहिल्यांदा सहभाग नोंदवला. अच्छा. त्याच्यानंतर सलग 3 वर्ष झालं आम्ही आहेच त्यामध्ये. अच्छा. मग ती पहिल्या वर्षीची जी मदत होती ती म्हणजे पैशाच्या स्वरूपात होती? पैशाच्या स्वरूपात होती. अच्छा. 500 रुपये डोनेशन देऊन रजिस्ट्रेशन करायचं होतं. अच्छा. म्हणजे फक्त जे सायकल स्वार आहेत त्यांच्याकडूनच ही मदत होती? हा, त्यांच्याकडूनच ही मदत होती. आणि मग तुम्ही ज्यावेळेला कॅन्सरच्या रुग्णांना मदत म्हणून जात होतात सायकल राईड करण्यासाठी, त्यावेळेला तुम्ही सायकलवरती असे काही फलक वगैरे लावलेले होते किंवा लोकांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळत गेला, काय सांगू शकाल? नाही, फलक वगैरे काही लावले नव्हते आम्ही. लोकांना म्हणजे माउथ पब्लिसिटी किंवा आमचं पहिल्या वर्षी जे झालं सायकलिंग त्याच्यानंतर पेपरद्वारे वगैरे लोकांपर्यंत पोहोचलं. त्यामुळे दुसऱ्या वर्षी बऱ्याच जणांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये. म्हणजे सायकलिस्टच जे होते त्यांच्याकडूनच ही मदत कॅन्सरच्या रुग्णांना जाते. अच्छा. आणखीन 2024 साली तुम्ही 39,000चा प्रवास पूर्ण केला. तो कुठून कुठपर्यंत केला होता? नाही, आम्ही एकूण 40 सदस्य होतो. सांगलीतच सायकलिंग आम्ही करायचो. सांगलीतून मग अगदी नरसोबावाडी आमची प्रत्येक गुरुवारी राईड असती. प्रत्येक रविवारी एखादा म्हणजे लॉंग राईड असती 100 किलोमीटरची वगैरे. ओके. त्यातून किंवा जे सायकलिस्ट आहेत जे डेली अगदी सांगली मिरज करणारे आहेत, 30-40 किलोमीटर 50 किलोमीटर करणारे आहेत, त्या सगळ्यांची मिळून ते 39,000. मग यामध्ये आम्ही कोल्हापूर, पन्हाळा, खिद्रापूर, कोयनानगर, औदुंबर अशा बऱ्याच ठिकाणी राईड केल्या. म्हणजे तुमचा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या गावांसाठी वेगवेगळ्या गावांच्यासाठी असा ठरलेला आहे. अरे वा, खूप छान आहे. म्हणजे हे संपूर्ण आठवड्याचा एक फिक्स चार्ट तुमचा तयार आहे की गुरुवारी म्हटलं की आपण दत्त देवस्थानला भेट द्यायची किंवा रविवार म्हटलं की तुम्ही लॉंग ड्राईव्ह असतो, शनिवारी तुंग मारुती असतं. अरे वा, म्हणजे धार्मिक पण कार्य होतं आणि व्यायाम पण होतं, दोन्ही होतं. दोन्ही. आणि आपलं शरीर पण छान राहतं, निरोगी राहतं. बरोबर. तुम्ही जेव्हा सायकलवरून जातात मग एकदम असे सगळे सायकलिस्ट आल्यानंतर तुमचं काही गावातून स्वागत वगैरे पण होत असेल की अरे एवढे सगळेजण आलेत आणि ह्यात महिला इतक्या सहभागी झालेल्या आहेत, तर तसा काही अनुभव आहे? अनुभव आहे. अगदी लॉंग राईडला गेल्यानंतर बऱ्याच लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की तुम्ही सांगलीतून इतक्या लांब येऊ शकताय सायकलवरून, ते कसं शक्य आहे. त्यात महिला आहेत म्हटल्यावर समोरच्याला खूप म्हणजे जरा वेगळं वाटतं, प्रेरणा मिळते. बरोबर. कारण जनरली बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो की सायकलिंग करतात म्हणजे सगळे सरसकट पुरुष आहेत. मग तुमचा वेश पण पुरुषांसारखाच असतो की तुम्ही रेग्युलर ड्रेसवर? नाही, आमची सायकलिंग जर्सी असते. अच्छा. तीच आम्ही वापरतो. मग आता तुमच्या बरोबर तुमच्या मैत्रिणी किती जणी सहभागी आहेत? आता माझ्यासोबत एक 7-8 महिला आहेत. अच्छा. ज्या रेग्युलर येणाऱ्या आहेत. त्यात आपल्या सांगलीतले डॉक्टर मंजुश्री फडके आहेत. ओके. पेशाने डॉक्टर असून सुद्धा त्याही आहेत. बरोबर. खरं तर पेशंटना आपण सांगत असतो की रोज व्यायाम करा म्हणजे निरोगी राहील शरीर, पण स्वतः डॉक्टरच व्यायाम करतात म्हटल्यानंतर पेशंट करतोच. हे उदाहरण छान आहे त्यांच्यासाठी. आता मला सांगा, तुम्ही सायकलिंग करता त्याच्याबरोबर म्हणजे घरची जबाबदारी तर तुमच्यावरती आहे, अजून काही तुम्ही वेगळं करता का?
नाही, वेगळं म्हणजे घरचं करता करता मला गार्डनिंगचा छंद आहे. त्यामुळं टेरेस गार्डन आहे. त्यानंतर घरच्याच कचऱ्यापासून मी कंपोस्ट घरीच बनवते. बर, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून याच्यासाठी वेळ कसा काढता? कारण सायकलिंग म्हणलं की आपल्याला बाहेर जावं लागतं. मग हे किती दिवसांसाठी किंवा 2 तास 4 तास जे काही तुम्ही जात असाल त्याच्यामध्ये एखादा तास तुमचा जास्तीचा झाला की पुन्हा घरचं सगळं वेळापत्रक कोलमडतं. मग हे सगळं तुम्ही बॅलन्स कसं करत असता? नाही, सायकलिंगला आम्ही शक्यतो पहाटे लवकर निघतो. त्यामुळे अगदी वाडीला जरी गेलं तरी घरातून 5:15 निघालं तरी 8:30 पावणे 9 पर्यंत आम्ही घरी येतो. 50 किलोमीटर सायकलिंग करून घरी येतो. त्यामुळे तिथून परत घरातल्या कामांची सुरुवात. अच्छा, ते बॅलन्स होऊ शकतं. आणि एक सायकलिंग केल्यामुळे एक नवीन ऊर्जा मिळते, मन प्रसन्न राहतं, दिवसभर चैतन्य राहतं, त्यामुळे कामाला उत्साह राहतो. बरोबर. लॉंग राईड असेल तर अगदी आम्ही घरातून 4:30 वाजता सुद्धा निघतो. 4:15 4:30 वाजता. नाही, मुलं काय प्रत्येक वेळी नसतात. कारण मुलगा आता शिक्षणासाठी बाहेर आहे त्यामुळे तो नाहीये. पण मिस्टर असतात, ग्रुपचे बरेच सहकारी आहेत. बरोबर. त्यामुळे सोबत होतं. म्हणजे तुम्हाला मिस्टरांचं सहकार्य खूप आहे. हो. अच्छा. मग तुम्हाला असं लॉंग ड्राईव्हला गेल्यानंतर सायकल चालवताना कधी भीती वगैरे वाटले? नाही, भीती वगैरे अशी नाही वाटलेली. आता आमचे जे सगळे सहकारी आहेत ते सगळे अगदी मदत करणारे आहेत. त्यामुळे म्हणजे सोबत आता मिस्टर एखाद वेळेस नाही आले तरी सुद्धा असं काही वाटत नाही की आपण एकटंच आणि ह्यांच्यासोबत कसं जाऊ, मी एकटीच लेडीज आहे, असं अजिबात काही वाटत नाही. अगदी सगळे सहकारी खूप म्हणजे मदत करणारे आहेत, म्हणजे अगदी सांभाळून घेणारे आहेत. त्यामुळं आणि शक्यतो आमच्या ग्रुपमधली कोणतीही महिला असू दे, एकटी जरी ती जाणार असेल तर आणि बाकीचे जरी जेंट्स असतील तरी काहीही अडचण नाही. इतकं म्हणजे वातावरण खेळीमेळीचं वातावरण आहे. म्हणजे घरच्यासारखं वातावरण निर्माण झाले. एक आमचं ती फॅमिलीच आहे असं. बरोबर. म्हणजे त्यातला एखादा मेंबर जरी कमी असेल तर आपण त्याची विचारपूस लगेच करतो की का नाही आले किंवा कधी येणार आहे. अगदी छान घरच्यासारखे सगळे संबंध निर्माण झाले. अच्छा. 2025 साली मग 40 सायकलिस्टच्या जागी तुमचे 125 सायकलिस्ट झाले. आता एक मला असा प्रश्न पडतोय की मेंबर जास्त झाले की थोडंसं एकमेकांकडे दुर्लक्ष होतं किंवा कमी असतात तोपर्यंत आपण सगळ्यांना विचारत असतो, पण मेंबर जास्त झाले की जास्त देवाणघेवाण होत नाही. तर असं काही होतं का तुमच्या बाबतीत? नाही, आता ग्रुपमध्ये तसं म्हटलं तर सगळ्याच सायकलिस्ट एकमेकांना मदत करणारे आहेत. त्यामुळे एकमेकांची मदत होते. आणि कॅनकिडच्या म्हणजे आम्ही सायकल फॉर गोड कॅन्सरच्या मुलांच्या मदतीसाठी सायकलिंग करायची आहे या उद्देशाने सर्वजण एकजुटीने सायकलिंग करतात, एकमेकांना मदत करतात. आणि प्रत्येक जण एकाच आमच्याच ग्रुप सोबत येतो असं नाही, जो तो आपापल्या परीने सायकलिंग करत राहतो. अच्छा. त्यामुळे 125 लोकांना एकत्र सायकलिंग करणे ते काही शक्य नाही. त्यामुळे आपापल्या परीने सगळेजण राईड करत असतात. पण मग तुमचं जाण्याचं ठिकाण एका ठिकाणी ठरलेलं असेल ना, निघण्याचं ठिकाण वगैरे? एक विश्रामबाग चौक हे आमचं ठिकाण आहे, तिथं सगळे जमा होतात. आणि तिथून राईडला सुरुवात होते. मग आता सायकल आपण चालवतोय म्हटल्यानंतर कधी सायकलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे काही होऊ शकतं ना. असे जर काही प्रॉब्लेम्स आले तर आपले जे सायकल स्वार आपल्या बरोबरचे असतात ते थोडेसे पुढे गेलेले असतात, आपण काही वेळेला मागे राहतो. मग अशा वेळेला आपण आपली स्वतःचीच मदत कशी करू शकतो किंवा आपल्याला त्याच्यातलं काही प्रशिक्षण घ्यावं लागतं का? म्हणजे तुम्ही तसं काही घेतलं का? थोडीफार माहिती. आता हे तुम्ही नवीन ज्या सायकली घेतल्यात खास राईडसाठीच्या त्याला नसेल हा जास्ती प्रॉब्लेम येत, पण कुठे ना कुठे लॉंग ड्राईव्हला गेल्यानंतर ह्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. मग त्यावेळेचे तुमचे कसे अनुभव आहेत? सायकलची टायर पंक्चर झाल्यानंतर एक स्पेअर ट्यूब आमच्या सोबत असते. अच्छा. आणखीन आमचे सहकारी जे सायकलिंगला सोबत असतात त्यातले बऱ्याच जणांना आता सायकलिंग पंक्चर काढणे किंवा इतर काही प्रॉब्लेम आले असतील तर ते दुरुस्त करणे हे आता प्रशिक्षण देणे पण चालू आहे. आणि बऱ्याच जणांना माहिती पण आहे. त्यामुळे त्यांची ही मदत होते आम्हाला, कुणीही मदतीला येतं. अच्छा. मग आता ज्या वेळेला तुम्ही या इव्हेंटमध्ये सहभाग घेतलात 2024-25 या वर्षी, त्यावेळेला ग्रुपनं जवळपास तुम्ही 40,000चा प्रवास करून भारतामध्ये 4था क्रमांक मिळवला होता, बरोबर? हे जे सायकलिंग केल्यानंतरचे क्रमांक काढले जातात त्याचा काही क्रायटेरिया वगैरे ठरलेला असतो का? 40 दिवसांचं मधला तो सायकलिंग पिरियड होता. मग ते तुम्हाला रोजच्या रोज रिपोर्टिंग करावं लागतं का? ते स्ट्रावा ॲपला किंवा HDR ॲप जे सायकलिंगचे रेकॉर्डिंगचे आहेत त्याच्यावर ते पाठवावं लागतं. ते होतं. आणि मग त्याच्यातून त्यांना समजतं ग्रुपचं किती सायकलिंग झालेलं आहे. त्याच्यावरून
ते ठरवलं जातं, नंबर वगैरे काढले जातात आणि मग तुमचा पहिला नंबर आला म्हणालात महिलांच्या सायकलिंग सायकलिंग मध्ये. मग त्यावेळी काही असं वेगळं तुम्ही ठरवलेलं होतं की ते अनायासे घडत गेलं, काय नेमकं झालं नाही, होतं? असं सायकलिंग सुरुवातीपासून काय ठरवलेलं नव्हतं, अनायसे ते घडत गेलं. बर. आणि ज्यावेळी वाटलं की आपण यात म्हणजे सायकलिंग आता करतोय तर आपण पहिल्या नंबरपर्यंत पोहोचू शकू, त्यामुळे थोडेफार प्रयत्न केले बर. आणि 40 दिवसात मग 3800 किलोमीटर सायकलिंग केलं त्यावेळेला तेव्हा तुम्ही महिलांच्या मध्ये पहिली पहिली आली मी. ऑल ओव्हर इंडियाचं होतं ते. याच्यामध्ये सुद्धा आता संपूर्ण इंडियामधून वेगवेगळ्या भागातनं महिला सहभागी झालेल्या होत्या. हो, मग त्यावेळेचा तुमचा सायकलिंगचा जो प्रवास होता तो फक्त रोडवरून होता की घाटमाथ्यावरून, डोंगर दऱ्यांमधून? नाही, फक्त रोडवरूनच होता. अच्छा. अगदी म्हणजे इथंच सांगलीतच सायकलिंग आम्ही केले. म्हणजे सांगलीतून मग कोल्हापूर असो, पन्हाळा असो, खिद्रापूर असो, असं म्हणजे जवळपासची ठिकाणं करून पुन्हा तुम्ही रिटर्न सांगलीमध्येच परत. हो. अच्छा. मग तो दिवसभराचा तुम्ही काही असं अमुक किलोमीटरचा प्रवास आपण करायचा असं काही ठरवलेलं होतं त्यावेळेला? नाही, असं काही ठरवलेलं नव्हतं, पण ग्रुपने जर ठरवलं की आज कोल्हापूर महालक्ष्मीला जायचंय तर ते आमचं जो 100 किलोमीटरची राईड होती त्या दिवशी. अच्छा. म्हणजे ग्रुप सोबत ते तशा राईड होतातच. हां हां हां. आणि इतर वेळी मग आपल्याला जमेल तसं आपल्या घरच्या कामातून म्हणजे जसा वेळ मिळेल त्यानुसार मग सायकलिंग केलं. आता तुमचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे, पण याच्या आधी तर तो लहान असेल, तुमच्यापाशीच राहत असेल, मग त्यावेळेला तुम्ही सायकलिंग करत होते. हो, त्यावेळेला हे सगळं कसं जबाबदाऱ्या मॅनेज केलं? मुलं आता कशी माझी तशी मोठी आहेत. आता मुलगा म्हटलं तर तो कॉलेजला आहे, त्यानं सुद्धा सांगली ते कन्याकुमारी सायकलिंग केलेलं आहे. 9 दिवसात पूर्ण केलेलं आहे. वा. तो आमच्या ग्रुपमधले 1-2 मेंबर होते, त्यांच्यासोबत तो गेला. तसंच माझ्या मिस्टरांनी सुद्धा सांगली ते कन्याकुमारी, सांगली ते अयोध्या केलेलं आहे. अरे वा. आमच्या ग्रुपचे सदस्य किंवा पुण्यातील एका ग्रुप सोबत त्यांनी सांगली ते अयोध्या केलं परत. अच्छा. हां हां. मग त्यावेळी मुलं तशी मोठी होती, कळती होती, त्यामुळे मुलांच्या शाळेच्या वेळेपर्यंत, कॉलेजच्या वेळेपर्यंत जाऊन परत येणं, ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी सायकलिंगला जाणे, त्यांच्या वेळेनुसार ठरवणे मुलांच्या शाळेच्या वगैरे. म्हणजे तुमच्या कुठल्या कामामध्ये कधीच या सायकलची अडचण झाली नाही? अजिबात झाली. कारण शाळा किंवा कॉलेज या वेळा सांभाळून तुम्ही सायकलिंग खरंच ग्रेट आहे. कारण पहाटे निघणं, त्या वेळेपर्यंत परत येणं आणि पुन्हा आपलं रोजचं कामाला सुरू करणं हे पण महत्वाचं. आता प्रत्येक गुरुवारी आम्ही वाडीला जातो तर मिस्टरांना परत 10 वाजता ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे 8:30-9 पर्यंत परत यावंच लागतं. तिथून निदान चहा नाश्ता तरी व्हायला पाहिजे. तुम्ही सकाळी जात असताना काही म्हणजे थोडासा नाश्ता वगैरे करून निघता की कसं? जाताना आम्ही शक्यतो ड्रायफ्रुट्स किंवा केळी असं थोडंफार खाऊनच घरातून बाहेर पडतो. अच्छा. मैत्रिणींनो, आपल्या गीतांजली ताईच्या काही आठवणी ऐकल्यानंतर आपल्यालाही आपल्या शाळा कॉलेजमधले दिवस नक्कीच आठवले असतील आणि तो सायकलवरून डबल सीट केलेला प्रवास सुद्धा अविस्मरणीयच. छान मित्रमैत्रिणींच्या सोबत मस्त हवेमध्ये आपण सायकल चालवत कधी आपल्या घरी पोहोचतो हे आपल्यालाही कळत नाही. या व्यायामाबरोबरच भूकही खूप छान लागते आणि झोपही महत्त्वाची खूप सुंदर होते. जाता येता अनेक समाजोपयोगी कामं आपण सुद्धा खारीचा वाटा उचलून करतच असतो. अशाच काहीशा आठवणी आपल्याला गीतांजलीताईनं सुद्धा सांगितल्या. आपल्या मनाला, शरीराला एक प्रकारची चेतना मिळते सायकल चालवल्यामुळे आणि ती सुद्धा दिवसभरासाठी पुरून उरते बरं का. आनंदी जीवनाची एक साईड आमची सायकल राईड या अंतर्गत हौशी सायकलिस्ट गीतांजली गळंगे यांच्यासोबत प्रेरणा साठे यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग आपण ऐकला.